सुखा सद्धम्मदेशना सुखा संघससामग्गी समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्वशांतीदूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म संघ या तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या धम्मक्रांतीमध्ये संपूर्ण जीवन समर्पित करतो। आज या मंगलमय प्रसंगी सार्वजनिक पंचशील मंडळ बडनेरा यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय धम्म परिषदेचं आयोजन करण्यात आलं। या परिषदेसाठी विशेष सहकार्य करणारे भारतीय बौद्ध महासभा बडनेरा, सिद्धार्थ मंडळ पिलचाळ बडनेरा व सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमैत्री भावना व्यक्त करतो व आपणा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। आज या मंगलमय प्रसंगी प्रामुख्याने आपणा सर्वांना मार्गदर्शन करणारे या कार्यक्रमाचे नियोजित अध्यक्ष पूजनीय भदंत अमोल बोधीजी महाथेरो भंतेजी तब्येत बरी नसल्या कारणाने निघून गेले। त्यानंतर तुम्हा सर्वांना धम्मदेशना देण्यासाठी आणि प्रामुख्याने सध्या अध्यक्षपद भूषवणारे पूजनीय भदंत बुद्धघोषजी महाथेरो, पूजनीय भदंत चंद्रमणीजी थेरो, पूजनीय भदंत दीपंकरजी थेरो, पूजनीय भिक्खू राजरत्नजी, भिक्खू नागसेनजी, भिक्खू शीलभद्र बोधे, भिक्खू विमल कीर्ती, भिक्खू विभूतिवंश, भिक्खू मंगलपुत्र विपस्सी, भिक्खुनी रत्नावली, भिक्खुनी सुकेशिनी, भिक्खुनी सुमती, भिक्खुनी धम्मदिना आणि ज्यांचे प्रामुख्याने धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात असे पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, मुख्य संचालक दी ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनल व ज्यांनी अत्यंत सुंदर आणि मार्मिक अशी धम्मदेशना दिली असे पूजनीय भिक्खू यन धम्मानंदजी स्थवीर, सर्च रिसर्च यूट्यूब चॅनल। आपण सर्वजण मोठ्या श्रद्धेने जवळपास 3-3.5 तासापासून इथे बसला आहात। 1 वाजता आपल्या या धम्म परिषदेला प्रारंभ झाला, सुरुवात झाली। अगदी तेव्हापासून आपण सर्वजण अत्यंत शांत चित्ताने तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण करत आहात। खरं तर हे महान आणि असीम असं आपलं पुण्यकर्म आहे, आपलं कुशल कर्म आहे। बराच वेळ झाल्या कारणाने आता थोडी चंचलता जरा दिसत आहे। सब्बरसंग धम्मरसंग जिनाती, सर्व
रसामध्ये धम्मरस हा सर्वश्रेष्ठ आहे आणि सध्या धम्मरसाला तुम्हा सर्वांना ग्रहण करायचा आहे. धम्मरस प्रसन्न चित्ताने, शांत चित्ताने जर तुम्ही ग्रहण केला तर नक्कीच तुम्हाला चहाची कमतरता भासवणार नाही आणि त्यामुळे शांत चित्ताने धम्मदेशनेला आपण श्रवण केलं पाहिजे. सर्वांनी हात जोडा आणि 3 वेळेस सर्वांनी साधुकार द्यायचा. म्हणावं साधू साधू साधू. हा क्षण पुन्हा पुन्हा तुमच्या जीवनामध्ये येणार नाही. महत प्रयासाने बांधवांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं. उद्देश हाच आहे की तुम्हाला तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करता यावं आणि त्यामुळे ज्या उद्देशाने आपण इथे आलो, ज्या संकल्पाने आपण घरून निघालो, तो संकल्प, तो उद्देश पूर्ती करण्यासाठी शांत चित्ताने धम्मदेशनेला आपण ग्रहण केलं पाहिजे. आपलं मन जर शांत असेल, आपलं चित्त जर शांत असेल तर धम्मदेशना आपण श्रवण करू शकतो. जर आपलं चित्त शांत नसेल, आपलं मन शांत नसेल तर धम्मदेशना आपण श्रवण करू शकत नाही. जसं भगवंतांनी उदाहरण दिलं, भगवंत असे म्हणतात, जसं समजून घ्या एखादं स्वच्छ पाण्याचं भांडा आहे, एखादं स्वच्छ पाण्याचं भांडा आहे आणि त्या स्वच्छ पाण्याच्या भांड्यामध्ये जर तुम्हाला तुमचा चेहरा, तुमच्या चेहऱ्याचं प्रतिबिंब जर बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता का? स्वच्छ पाणी आहे, पाण्यामध्ये आपला चेहरा दिसतो का? दिसतो कारण पाणी स्वच्छ आहे. बरं, त्याच पाण्यामध्ये जर काळा किंवा निळा रंग जर आपण टाकला आणि पाणी आता रंगहीन झालेला आहे, त्या रंगहीन पाण्यामध्ये जर तुम्ही चेहरा पाहतो असं म्हटलात तर चेहरा दिसेल का? दिसणार नाही. का दिसणार नाही? कारण पाणी रंगहीन आहे. समजून घ्या, पाणी तर स्वच्छ आहे, पाणी स्वच्छ आहे, परंतु त्या पाण्याला खालून तुम्ही अग्नी लावला, त्या पाण्याला खालून तुम्ही अग्नी लावला. पाणी आता उकळत आहे, पाणी आता उकळत आहे. तर उकळणाऱ्या पाण्यामध्ये तुम्ही तुमचा चेहरा पाहू शकता का? किंवा चेहरा दिसू शकते का? नाही दिसू शकत. का नाही दिसू शकत? कारण पाणी उकळत आहे. जसं समजून घ्या, पाण्यामध्ये शेवाळ आहे, पाण्यामध्ये गवत आहे. गवताने युक्त असणारं पाणी, शेवाळाने युक्त असणारं पाणी, त्या पाण्यामध्ये जर आपण आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला तर पाहू शकतो का आपण? पाहू शकत नाही, कारण पाणी शेवाळलेलं आहे, पाण्यामध्ये गवत आहे. जसं समजून घ्या, पाणी स्वच्छ आहे आणि त्या स्वच्छ पाण्यामध्ये आपण माती टाकली, पाणी कसं झालं? आता गढूळ झालं. त्या गढूळ पाण्यामध्ये जर आपण चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला तर चेहरा पाहू शकतो का आपण? पाहू शकत नाही. का? कारण पाणी गढूळ झालेलं आहे. समजून घ्या, पाणी आहे आणि हवा सुटली आहे, त्या हवेने पाणी हेलकावे खात आहे. त्या हेलकाव्या खाणाऱ्या पाण्यामध्ये जर आपण आपला चेहरा पाहण्याचा प्रयत्न केला तर आपण चेहरा पाहू शकतो का? पाहू शकत नाही. चेहरा जसा पाहिजे तसा दिसत नाही. उदाहरण आहे.
उपमा उपमा आहे, दृष्टांत दृष्टांत आहे. भगवंत असे म्हणतात की ज्याप्रमाणे रंगहीन पाण्यामध्ये आपला चेहरा आपण पाहू शकत नाही, ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये आपण आपला चेहरा पाहू शकत नाही, ज्याप्रमाणे तणाने युक्त असणाऱ्या पाण्यामध्ये आपण चेहरा पाहू शकत नाही, ज्याप्रमाणे गढूळ पाण्यामध्ये आपण आपला चेहरा पाहू शकत नाही, ज्याप्रमाणे हिरकावे खाणाऱ्या पाण्यामध्ये आपण आपला चेहरा पाहू शकत नाही, अगदी तशाच प्रकारे ज्याच्या चित्तामध्ये राग आहे, ज्याच्या चित्तामध्ये द्वेष आहे, ज्याच्या चित्तामध्ये मोह आहे, मीपणा आहे, गर्व आहे, ईर्ष्या आहे, वासना आहे, शंका कुशंका आहे, किंवा अनेक प्रकारचं चित्त जर भरकटणारं असेल तर भरकटणाऱ्या चित्तामध्ये किंवा चंचल चित्ताने बसणारा मनुष्य धम्म कधीही श्रवण करू शकत नाही. आणि त्यामुळे तो चहा बंद करा, बंद करा चहा. एवढ्या लोकांमध्ये कसं तुम्ही चहा देण्यासाठी? म्हणजे मी लोकांना शांत करत आहे, तुम्ही लोकांना बोलायला होता. नाहीतर थांबा, 10 मिनिटं थांबायचं का? चहा सर्वांना प्यायचं असेल 10 मिनिटं ब्रेक घ्या, कारण दोन दोन कामं होत नाहीत. ऐक ना, एक ना धड भाराभर चिंध्या तशी अशी सवय आपल्याला. ऐक ना, 2-2 ठिकाणी जाण्याची अशी सवय आपल्याला. त्यामुळे एका वेळेस फक्त एक काम केलं पाहिजे. ऐक ना, एका ग्रंथकाराने असं म्हटलं आहे, इफ यू वॉन्ट सक्सेस यू मस्ट बी नॅरो माइंडेड. जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी बनायचं असेल तर मर्यादित आणि महत्त्वपूर्ण गोष्टीवरती आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. एक ना धड भाराभर चिंध्या जर असेल तर कसं काय ते शक्य आहे? ते शक्य नाही आहे. आणि त्यामुळे हा अनमोल असा वेळ आहे, अनमोल असा वेळ आहे. संयोजकांना सूचना आहे की चहाची प्लेट पुन्हा येऊ नका इकडं. चहाची प्लेट जर आली तर प्रवचन थांबवतो, म्हणजे तुमचाही वेळ जाऊ नये आणि माझाही वेळ जाऊ नये. धम्मदेशना श्रवण करणे हे महान आणि असमस पुण्य असतं. धम्मदेशना श्रवण करणे ही सर्वसामान्य लोकांची गोष्ट नव्हे. सर्वसामान्य मनुष्य धम्मदेशनेला श्रवण करू शकत नाही, कारण सर्वच लोक जर धम्मदेशना श्रवण करत असते किंवा सर्वच लोकांचं तसं कुशल कर्म असतं, पुण्य कर्म असतं, तर आपल्या गावामध्ये फक्त एवढेच लोक आहे का? याच्यापैकी 20% 25% लोक बाहेरचे सुद्धा असतील, तुमच्या गावापेक्षा बाहेरचे सुद्धा. काही लोक अमरावतीहून आले किंवा परिसरातले आले, म्हणजे बाहेरचे सुद्धा लोक आले ना, वेगवेगळ्या गावातले लोक सुद्धा धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आलेले आहे. आणि त्यामुळे धम्मदेशना श्रवण करण्यासाठी आपल्या चित्ताची मानसिकता अत्यंत परिशुद्ध असावी लागते. चित्ताची मानसिकता जर परिशुद्ध असेल, निर्मळ असेल, पवित्र असेल आणि महत्त्वपूर्ण जर चित्त आपले एकाग्र असेल तर धम्मदेशना आपण खूप चांगल्या पद्धतीने समजू शकतो. त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये आपल्याला होऊ शकतो. आणि त्यामुळे आज या मंगलमय प्रसंगी अत्यंत महत्त्वपूर्ण तथागतांचा एक कल्याणकारी उपदेश तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जर तुम्ही शांत चित्ताने, एकाग्र चित्ताने आपल्या प्रज्ञेला जागृत ठेवून जर देशना श्रवण केले तर तुम्हाला नक्कीच हा तथागतांचा अत्यंत महान आणि कल्याणकारी असा धम्म समजेल. एकदा भगवंत आनंदाला उद्देशून सप्तबोधांगाच्या संदर्भामध्ये उपदेश करत असताना आनंदाला उद्देशून भगवंत असे म्हणतात की आनंद, जो कोणी मनुष्य, जो भिक्षू असो, भिक्षुणी असो
उपासक असो किंवा उपासिका असो, जो कोणी सदग्रस्त सप्त बोधांगाची भावना आपल्या जीवनामध्ये जर 7 वर्षापर्यंत करेल तर तो मनुष्य आपल्या सर्व प्रकारच्या तृष्णेला नष्ट करू शकतो, नाहीस करू शकतो. एवढंच नव्हे आनंदा, जर एखादा सदग्रस्त 6 वर्षापर्यंत सप्त बोधांगाची भावना करत असेल तर तो पूर्णपणे दुःखातून मुक्त होऊ शकतो. एवढंच नव्हे आनंदा, जर एखादा मनुष्य 5 वर्षापर्यंत सप्त बोधांगाची भावना करेल तर तो दुःखमुक्त होऊ शकतो. एवढंच नव्हे आनंदा, जर कोणी 4 वर्षापर्यंत, 3 वर्षापर्यंत, 2 वर्षापर्यंत, 1 वर्षापर्यंत, 6 महिन्यापर्यंत, 3 महिन्यापर्यंत, 1 महिन्यापर्यंत, 15 दिवसापर्यंत, एवढेच नव्हे आनंदा, जर एखादा सदग्रस्त 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा भाव उत्पन्न करून केवळ 7 दिवस जर सप्त बोधांगाची भावना करत असेल तर तो दुःखमुक्त होऊ शकतो. एवढा महान आणि असीम असा उपदेश भगवंताने सप्त बोधांगाच्या संदर्भामध्ये आनंदाला दिलेला आहे. मनुष्याचं कुशल कर्म, मनुष्याचं पुण्य कर्म आपल्या वर्तमानकालीन कर्मावरती अवलंबून असतं. कधी कधी पूर्व कर्मावर सुद्धा आपलं अवलंबून असतं. सिद्धार्थ बोधिसत्वाला 6 वर्षापर्यंत सम्यक संबोधीचा लाभ करण्यासाठी, बुद्धत्व प्राप्त करण्यासाठी परिश्रम करावे लागले, मेहनत करावे लागले. परंतु कौंडिन्य नावाच्या भिक्खूला केवळ भगवंताच्या पहिल्या उपदेशामध्ये श्रोतापन्न निर्मळ धम्मचक्षु प्राप्त झाला होता. म्हणजे मनुष्याच्या बुद्धिमत्तेवरती, मनुष्याच्या कुशल कर्मावरती, मनुष्याच्या पुण्यकर्मावरती आपल्या जीवनामध्ये आपल्याला ज्ञानाचा लाभ होत असतो. प्रज्ञेमध्ये अग्र असणारे सारिपुत्त भन्ते यांना दुःखमुक्त होण्यासाठी, अरहंतपद प्राप्त करण्यासाठी 15 दिवसाचा कालावधी लागला. त्यांचे बंधू धम्मबंधू महामोग्गल्यांन यांनी फक्त 7 दिवसामध्ये अरहंतपदाला प्राप्त केलं. मनुष्याच्या कुशल कर्मावरती, मनुष्याच्या बुद्धिमत्तेवरती आपल्याला जे काही ज्ञान प्राप्त होत असते तर ते ज्ञान आपल्या कुशल कर्माने आणि आपल्या बुद्धिमत्तेने आपल्याला प्राप्त होत असते. आणि त्यामुळे, कारण कर्म भगवंत असे म्हणतात की सर्व समान रूपाने कर्म नाही आहे. सर्वच मनुष्य सारखे नाही आहे. ना बुद्धिमत्तेने सारखे आहेत, ना सौंदर्याने सारखे आहेत, ना धनाने सारखे आहेत, ना बलाने सारखे आहेत, ना वस्त्राने सारखे आहे. कुठल्याही प्रकारच्या अवयाने, शरीराने, पैशाने, धनाने, बुद्धिमत्तेने मनुष्य इथे सारखा नसतो. का? कारण प्रत्येक मनुष्याचे कर्म हे भिन्न भिन्न आहे. प्रत्येक मनुष्याची बुद्धिमत्ता ही भिन्न भिन्न आहे. आणि त्यामुळे आपल्या बुद्धिमत्तेला अनुसरून आपल्याला त्या धम्माचं आकलन होत असते, त्या धम्माचा बोध होत असतो. शिक्षक शिकवणारा एखादा चांगल्या प्रकारचा उत्तम शिक्षक सर्वच विद्यार्थ्यांना शिकवत असतो. परंतु सर्वच्या सर्वच विद्यार्थी पास होतात का? किंवा सर्वच्या सर्वच विद्यार्थी 1 नंबरने येतात का? येत नाही. कारण शिक्षक तर सर्वांना सारखं शिकवतो, परंतु त्यांची प्रज्ञा ही भिन्न भिन्न असल्या कारणाने, वेगळी वेगळी असल्या कारणाने त्यांना तशा प्रकारचं ज्ञान प्राप्त होत असते. आणि त्यामुळे बांधवांनो, धम्मदेशना श्रवण करत असताना आपण संकल्प केला पाहिजे, आपलं अधिष्ठान असलं पाहिजे की मी धम्मदेशना श्रवण करत असताना माझा पूर्णतः वेळ केवळ आणि केवळ धम्मदेशना श्रवण करण्यासाठी देणार आहे. गप्पा गोष्टी तर आपण नेहमीच करतो, बोलतो तर आपण नेहमीच, चर्चा तर आपण नेहमीच करतो, परंतु हा जो क्षण आहे, ही जी वेळ आहे, ही वेळ पुन्हा आपल्या जीवनामध्ये येणार नाही. आणि त्यामुळे आपल्या प्रज्ञेला विकसित करून, आपल्या प्रज्ञेला जागरूक करून आपण तथागतांच्या धम्मदेशनेला श्रवण केलं पाहिजे.
7 सप्तबोधांग अगदी थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. अत्यंत महत्वपूर्ण असा हा उपदेश भगवंताने सांगितलेला आहे. त्यामध्ये पहिलं बोधांग भगवंत असे म्हणतात काय, सुमृती बोधांग. पहिलं बोधांग काय आहे, सुमृती बोधांग. सुमृती म्हणजे काय, सुमृती म्हणजे जागरूकता, सुमृती म्हणजे विवेकशीलता, जागरूकता. जागरूकता जर आपल्यामध्ये नसेल, स्मृती जर आपल्यामध्ये नसेल, तर आपण कोणतीही गोष्ट करू शकत नाही. जागरूक मनुष्य असावा असं भगवंताने म्हटलं आहे. सुमृतिमान असावं. सुमृतिवान जर मनुष्य असेल, जागरूक जर मनुष्य असेल, तर तो कोणत्याही प्रकारचं कर्म आपल्या जीवनामध्ये करू शकतो. जर जागरूक नसेल, स्मृतिवान नसेल, साधं उदाहरण घ्या. साधं उदाहरण, जर तुम्ही स्वयंपाक बनवत आहात, साधं उदाहरण, तुम्ही जर स्वयंपाक बनवत आहात आणि स्वयंपाक बनवताना जर तुमच्या चित्ताची एकाग्रता नसेल, तुमची स्मृती जर जागरूक नसेल, तुम्ही एखादी भाजी बनवत आहात आणि भाजी बनवताना जर तुमची स्मृती जागरूक नसेल, तर ती भाजी व्यवस्थित होऊ शकते का, होऊ शकत नाही. तिथे तुमची स्मृती जागरूक असली पाहिजे. त्यामध्ये किती मीठ टाकायचं आहे, किती चटणी टाकायची आहे, किती तेल टाकायचं आहे, म्हणजे कोणत्या पदार्थाची मात्रा या भाजीमध्ये किती टाकायची आहे, ही जर तुम्ही स्मृतीने राहून जर त्यामध्ये ते कृती केली, तर योग्य प्रकारचा पदार्थ तुम्ही तयार करू शकता. अगदी तशाच प्रकारे सद्धमाचं अनुसरण करत असताना जर आपण स्मृतिवान असेल, आपण जर जागरूक असेल, तर कुठल्याही प्रकारचा धम्म आपण आपल्या जीवनामध्ये खूप चांगल्या प्रकारचा धारण करू शकतो. कारण आपली जी स्मृती आहे, मनुष्याचं चिंतन जर चांगल्या प्रकारचं असेल, अनेक जन्मापर्यंत मनुष्य आपल्या स्मृतीला घेऊन जात असतो. भगवंताने अनेक जन्मापर्यंत मी कुठल्या जन्मामध्ये होतो, काय होतो, काय केलं, हे सर्व सांगायचे. आता भगवंताला तर आपण कधी बघितलं नाही. साहित्याच्या रूपाने आपण भगवंताच्या जातक कथेच्या संदर्भामध्ये किंवा भगवंताने काही उदाहरण दिल्यानंतर त्या संदर्भामध्ये आपण बघतो. परंतु वर्तमान काळामध्ये जर बाबासाहेबांच्या स्मृतीबद्दल, बाबासाहेबांच्या विवेकशीलतेबद्दल जर आपण ऐकलं, वाचलं, तर असं म्हटलं जातं की बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये त्या काळामध्ये 50,000 ग्रंथांचा संग्रह होता. 50,000 ग्रंथ बाबासाहेबांच्या राजगृहामध्ये होते आणि त्या 50,000 ग्रंथामधील कोणत्याही प्रकारचा मजकूर जर बाबासाहेबांना आठवायचा असेल किंवा बाबासाहेबांना जर कोणी विचारला असेल, तर बाबासाहेब असे म्हणायचे, मी बिनचूकपणे सांगू शकतो की जो मला मजकूर विचारला आहे तो मजकूर माझ्या कोणत्या कपाडामधल्या पुस्तकामध्ये आहे, त्या पुस्तकामधील अगदी ती कोणती ओळ आहे, ते पान नंबर किती आहे, एवढं सुद्धा मी सांगू शकतो. एवढी स्मृती बाबासाहेबांची जागरूक होती. कशामुळे, मनुष्य जर चिंतनशील असेल, मनुष्य जर स्मृतिवान असेल, स्मृतिवान असणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सर्व प्रकारच्या गोष्टी चांगल्या प्रकारे करू शकतो. आणि त्यामुळे मनुष्याच्या जीवनामध्ये आपण सदा सर्व काळ जागरूक राहिलं पाहिजे, स्मृतिवान राहिलं पाहिजे. अगदी कोणत्याही प्रकारचं कर्म जर तुम्हाला करायचं असेल आणि तुम्ही जर स्मृतिवान नसाल, तर ते कर्म करू शकत नाही. जसं रस्त्याने आपण चालतो, कधी कधी रस्त्याने कधी कधी मनुष्य चालतो आणि रस्त्याने चालताना कधी कधी जर आपल्या पायाला ठेच लागली, आपल्या पायाला जर ठेच लागली आणि ठेच लागल्याबरोबर जर समजून घ्या समोर एखादा व्यक्ती येत आहे ज्याच्यासोबत आपलं बिलकुलच पटत नाही, समोर व्यक्ती असा येत आहे ज्याच्यासोबत आपलं बिलकुलच पटत नाही, आपण काय म्हणतो, याचं तोंड पाहिल्यामुळे किंवा याला पाहिल्यामुळे माझ्या पायाला ठेच लागली, असं सहज म्हणतो आपण. पण आपण उचल्यासारखं इकडं तिकडं पाहत चाललो, याची स्मृती असते का आपल्याकडे? नसते. आपली स्मृती जागरूक नसते, आपण कोणीकडे पाहत चालत असतो आणि त्यामुळे आपल्या पायाला ठेच लागू शकते. भगवंत असे म्हणतात की मनामध्ये असणारे जे दगड आहेत,
ऐक ना, रागाचा दगड आहे, द्वेषाचा दगड आहे, मोहाचा दगड आहे, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, या सर्व प्रकारच्या विकाराला जर आपल्याला बाहेर काढायचं असेल तर आपण स्मृतिवान असलं पाहिजे, आपण जागरूक असलं पाहिजे. केव्हा कधी कुठे मनुष्याला काय करावं याची प्रज्ञा जर मनुष्याकडे नसेल, याची स्मृती मनुष्याकडे नसेल, तर त्याला ज्ञानी मनुष्य, त्याला प्रज्ञावान मनुष्य, त्याला बुद्धिवान मनुष्य म्हटल्या जात नाही. ज्या क्षणी जी गोष्ट करायची आहे अगदी त्या क्षणी तीच गोष्ट आपण केली पाहिजे, त्या क्षणी ती स्मृती आपली जागरूक असली पाहिजे. आणि त्यामुळे सदा सर्व काळ आपण स्मृतिवान असावं. धम्म आचरण करत असताना जर तुमची स्मृती जागरूक नसेल, तसं मिलिंद प्रश्नामध्ये भगवंताने 17 प्रकारच्या स्मृतीचे प्रकार सांगितले आहेत. म्हणजे आपली जी स्मृती जागरूक होते, तर कोणकोणत्या गोष्टीमुळे आपली स्मृती जागरूक होते हे मिलिंद प्रश्न नावाच्या ग्रंथामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आता वेळ नसल्यामुळे मी काय सांगणार नाही, पण 17 प्रकारची स्मृतीचे प्रकार मिलिंद प्रश्न ग्रंथामध्ये सांगलेले आहे. आणि त्यामुळे आपण सदा सर्व काळ स्मृतिवान असावं, हे पहिलं बोधांग आपण आपल्या जीवनामध्ये धारण केलं पाहिजे. त्यानंतर धम्म विचय हा जो बोधांग आहे, या धम्म विचय बोधांगाला सुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. धम्म विचय बोधांग म्हणजे काय? धम्म विचय बोधांग म्हणजे प्रज्ञा. मनुष्याच्या जीवनामध्ये सत्य गोष्टीचं आकलन करण्याची प्रज्ञा आपल्याकडे असली पाहिजे. सत्य का आहे, असत्य का आहे, योग्य का आहे, अयोग्य का आहे, आपल्या हिताचं का आहे, आपल्या सुखाचं का आहे, आपल्या कल्याणाचं का आहे, एवढी प्रज्ञा मनुष्याकडे असावी असं भगवंताने म्हटलं आहे. असारे सारमत्तीनो सारेच सार दस्सिनो ते सारंग नादिगच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा. सारच सारतो यतवा असारच असारतो ते सारंग अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. भगवंत असे म्हणतात, जर तुम्हाला साराला सार आणि असाराला असार समजत नसेल, म्हणजे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य जर तुम्ही समजत नसाल, तर सत्यापर्यंत कधी तुम्ही पोहोचू शकत नाही. त्यामुळे सत्याला सत्य समजलं पाहिजे आणि असत्याला असत्य समजलं पाहिजे. परंतु मनुष्याचा जो स्वभाव आहे, मनुष्य आपली प्रज्ञा विकसित करत नाही, मनुष्य आपली प्रज्ञा जागरूक करत नाही आणि सत्य स्वीकारण्यासाठी मनुष्याचं मन तयार होत नाही. मनुष्याला असं वाटतं की चला असत्याने आपण जीवन जगावं, आणि असत्याने जीवन जगत असताना उदाहरण म्हणून, म्हणजे मनुष्य सत्य कसं स्वीकारत नाही बघा. उदाहरण म्हणून, जसं एखाद्या मनुष्याच्या डोक्याचे केस पांढरे झाले, म्हणजे बघा सत्य मनुष्य कसं स्वीकारत नाही. एखाद्या मनुष्याच्या डोक्याचे केस पांढरे झाले, आता डोक्याचे केस पांढरे होणे हे कशाचं लक्षण आहे? ऐक ना, म्हातारपणाचं लक्षण आहे. डोक्याचे केस पांढरे झाले म्हणजे हा आता म्हातारपणाकडे किंवा ऊर्ध्वत्वाकडे वळत आहे. परंतु ते सत्य स्वीकारत नाही. मनुष्य बघा कसा स्वतःला फसवतो बघा. ते सत्य स्वीकारत नाही. ते काय करते, लगे आपल्या डोक्याला डाय मारून घेते, पांढऱ्याचे काळे केस करून टाकते. सत्य स्वीकारण्याची हिंमत नाही त्याच्यामध्ये. स्त्री असो अथवा पुरुष असो, त्याला असं वाटतं की जरा आणखी थोडे दिवस तरुण दिसू द्या, ऐक ना, कमीत कमी केसानं तर दिसू द्या, बाकी तर काही दिसत नाही. आता फार सुविधा झाल्या, दात पडले तरी नवीन दात भेटतात, 32च्या 32 दात जशाच तसे. ऐक नाही, केस जर समजा डोक्याचे झडले तर लगे नवीन केस भेटतात लावून. ऐक ना, काळे तर काळे करता येतात पण नवीन भेटतात. पण शेवटी तारुण्य पुन्हा काही भेटत नाही. शरीरावरती ज्या पडणाऱ्या सुरकुत्या आहे, कानाने ऐकणं कमी आहे, मशीन जरी मिळाली तरी जसं नॅचरली ऐकायला मिळतं, डोळ्याने जसं नॅचरली पाहायला मिळतं, दाताने जसं नॅचरली चावता येतं, तसं काही मात्र मिळत नाही. परंतु मनुष्याचा स्वभाव सत्याला स्वीकारण्याचा नाही आहे. ऐक ना, मनुष्य सत्याला स्वीकारत नाही, म्हणजे स्वतःला मनुष्य फसवतो आणि त्या फसव्या दुनियेमध्ये किंवा फसव्या आयुष्यामध्ये
मनुष्य रममान होत असतो. भगवंत असे म्हणतात की स्वतःला जर तुम्ही कितीही फसवलं तर निसर्गाला तुम्ही कधीही फसू शकत नाही. निसर्ग हा निसर्ग आहे आणि निसर्गाचा गुणधर्म हा दाखवणारच आहे. आणि ज्या मनुष्याकडे, हा कोणता मनुष्य करतो, ज्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे, ज्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे, ज्यांच्याकडे धम्म विचय नाही आहे. धम्म प्रविचय ज्या मनुष्याकडे नाही, ज्यांच्याकडे प्रज्ञा नाही, तो मनुष्य अज्ञानपणाने जीवन जगत असतो. आणि त्यामुळे आपण सत्याचा स्वीकार केला पाहिजे. जसं आहे तशा गोष्टींचा जर आपण स्वीकार केला तर आपल्या जीवनामध्ये दुःख उत्पन्न होत नाही. परंतु मनुष्याचा स्वभाव, आपल्याकडे जे नाही आहे, जी गोष्ट आपल्याकडे नाही त्या गोष्टीबद्दल मनुष्य दुःख करत असतो. आणि भगवंत असे म्हणतात की त्यामुळे तो दुःखाला प्राप्त होत असतो, तो सुखाला कधी प्राप्त होत नाही. आणि त्यामुळे आपण आपली प्रज्ञा विकसित केली पाहिजे. आपल्या प्रज्ञेला आपण जागरूक केलं पाहिजे आणि आपल्या जीवनाच्या सत्यतेला आपण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. धम्मविचय हे दुसरं म्हणजे बोधांग आहे, ज्याला प्रज्ञा असं म्हटलं आहे. म्हणजे सत्याचा स्वीकार आपण करणं शिकलं पाहिजे. सत्याचा स्वीकार करणे जर जो मनुष्य शिकतो त्या मनुष्याला कोणत्या प्रकारचं दुःख होणार नाही. जन्म घेणे जेवढं सत्य आहे तेवढंच मृत्यूला प्राप्त होणे सत्य आहे. जन्म घेणे जेवढं सत्य आहे तेवढंच म्हातारपण येणं सत्य आहे. जन्म घेणं जेवढं सत्य आहे तेवढंच आजारपण सत्य आहे. या सत्य गोष्टींचा जर आपण स्वीकार केला, ही स्वीकार करण्यासाठी आपण आपली प्रज्ञा, आपली बुद्धिमत्ता जर विकसित केली तर भगवंत असे म्हणतात की तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही दुःखाला प्राप्त होऊ शकत नाही. हे दुसरं बोधांग भगवंताने सांगितलं आहे. त्यानंतर तिसरं बोधांग वीर्य. तिसरं बोधांग वीर्य. वीर्य म्हणजे काय, तर वीर्य म्हणजे प्रयत्न. वीर्य म्हणजे काय, प्रयत्न. मग कशाचे प्रयत्न? अनेक लोक अनेक प्रकारचे प्रयत्न करतात, परंतु भगवंताच्या भाषेमध्ये वीर्य भगवंताने कशाला म्हटलं? सत्कार्य करण्यासाठी मनुष्याने वीर्य केलं पाहिजे. सत्कार्य करण्यासाठी, कुशल कर्म करण्यासाठी, पुण्यकर्म करण्यासाठी मनुष्याने आपल्या वीर्याला विकसित केलं पाहिजे, जागरूक केलं पाहिजे, म्हणजे प्रयत्न केले पाहिजे. कारण सत्य कर्म करण्यासाठी जर आपण प्रयत्न करत असेल, अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यामध्ये वीर्य निर्माण करत असतात. चोर चोरी करण्यासाठी प्रयत्न करत असतो. अकुशल कर्म करणारा मनुष्य अकुशल कर्म करण्यासाठी प्रयत्न करतो. खोटं बोलणारा मनुष्य आपलं खोटं पचवण्यासाठी प्रयत्न करतो. चहाडी चुगली करणारा मनुष्य चहाडी चुगली करण्यासाठी प्रयत्न करतो. निंदा नलस्ती करणारा मनुष्य निंदा नलस्ती करण्यासाठी प्रयत्न करत असतो. वाईट व्यसन करणारा मनुष्य आपले वाईट व्यसन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. या संसारामध्ये ज्या मनुष्याला जी गोष्ट आवडते त्या गोष्टीसाठी तो मनुष्य प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु जो प्रज्ञावान आहे, जो स्मृतिवान आहे, तर भगवंत असे म्हणतात तो मनुष्य सद्धम्माला श्रवण करण्यासाठी प्रयत्न करत असतो. कुशल कर्म करण्यासाठी तो प्रयत्न करत असतो. जसं तुम्ही वीर्य करत आहात, तुमचे फार मोठे प्रयत्न आहे. आता आम्ही बसलो, करुणानंद भंतेजी आणि आम्ही चर्चा करत होतो. तर चर्चा करताना भंतेजी म्हटले की बघा आपण खुर्चीवर अत्यंत सुखपूर्वक बसलो आहोत. आता जस्ट 10-15 मिनिटापूर्वी आपण खुर्चीवर सुखपूर्वक बसलो. समोरचे लोक बघा जमिनीत बसले, म्हणजे खाली बसलेले आहेत. किती परिश्रम आहेत त्यांचे. आता बोललो आम्ही किती परिश्रम आहे. म्हणजे तुम्ही जे बसला आहात म्हणजे किती परिश्रमपूर्वक बसला आहात, किती वीर्यपूर्वक तुम्ही बसला आहात. म्हणजे ही तुमची जी अधिष्ठान पारमिता आहे, ही अधिष्ठान पारमिता आहे. 10 प्रकारच्या पारमिता भगवंताने सांगितल्या, त्यामधली अधिष्ठान पारमिता. आपण ज्या गोष्टीसाठी आलो, जी गोष्ट करण्यासाठी एकाग्र चित्ताने आपण बसलो, धम्मदेशना श्रवण करत आहोत, तर हळूहळू हळूहळू आपल्या वीर्य पारमितेला आपण पुष्ट करत आहोत.
कारण वीर्य पारमिता अत्यंत महत्वपूर्ण आहे. सिद्धार्थ गौतम 6 वर्ष त्यांनी तपश्चर्या केली. कशाच्या बलावरती? वीर्य पारमितेच्या बलावरती. कारण सिद्धार्थ गौतम म्हणतात, जेव्हा महाराज सोबत त्यांचा संवाद होतो, महाराज सोबत संवाद होत असताना महाराज त्याला म्हणतो की सिद्धार्थ, अरे तू तर अत्यंत कृश झाला आहे, तू अत्यंत मरणासन्न आहे, तू अगदी मृत्यूला प्राप्त होणार आहे, तू काय करणार आहे ध्यान साधना करून? तुला तर कोणत्या प्रकारचं ज्ञान प्राप्त होत नाही आहे. ही ध्यान साधना तर दे सोडून. तू जर आताही घरी गेला तर 7व्या दिवशी तू चक्रवर्ती सम्राट बनू शकतो. तू सोडून दे हे सर्व. तेव्हा सिद्धार्थ गौतम म्हणतात की माझ्या प्रज्ञेवरती दृढ श्रद्धा आहे, माझ्यामध्ये विश्वास आहे, माझ्यामध्ये श्रद्धा आहे, माझ्यामध्ये वीर्य आहे, माझ्यामध्ये स्मृती आहे, माझ्यामध्ये समाधी आहे, माझ्यामध्ये प्रज्ञा आहे. हिमालय आपली जागा बदलू शकतो, महासमुद्र एक वेळ आटू शकतो, परंतु माझा संकल्प, माझं अधिष्ठान कधीही बदलू शकत नाही. कारण मला पराक्रम करायचा आहे. ध्यान साधना करणे, धम्मदेशना श्रवण करणे किंवा कोणत्याही प्रकारचं कुशल कर्म करणे, याला पराक्रम करणे असं म्हणतात. ज्याप्रमाणे एखादा योद्धा युद्ध करण्यासाठी जेवढी मनाची तयारी करतो, अगदी भगवंत असे म्हणतात, धम्म पालन करण्यासाठी, धम्म श्रवण करण्यासाठी, दान पुण्य कर्म करण्यासाठी, शीलाचं पालन करण्यासाठी अगदी मनुष्याला एखाद्या योद्ध्याप्रमाणे तयारी करावी लागते. कारण मनुष्याचं मन चंचल आहे, मनुष्याचं मन दुर्दम्य आहे. पराक्रम करण्याची पराकाष्ठा मनुष्यामध्ये असली पाहिजे, वीर्य करण्याची पराकाष्ठा मनुष्यामध्ये असली पाहिजे. ज्यांच्यामध्ये वीर्य उत्पन्न करण्याची पराकाष्ठा आहे आणि त्या वीर्याच्या द्वारा सत्कर्म करण्याची ज्या मनुष्यांची इच्छा आहे, मनीषा आहे, तर तो मनुष्य आपल्या जीवनामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीमध्ये माघार घेत नाही. आणि त्यामुळे धम्म श्रवण करत असताना, कुशल कर्म करत असताना, पुण्य कर्म करत असताना आपल्यामध्ये वीर्य असावं. प्रयत्न करण्याची पराकाष्ठा आपण केली पाहिजे. जर तुम्ही प्रयत्न करत नसाल, जर तुम्ही वीर्य करत नसाल, तर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची गोष्ट तुम्ही प्राप्त करू शकत नाही. मनुष्यामध्ये ती श्रद्धा असली पाहिजे, मनुष्यामध्ये ती इच्छा असली पाहिजे. चांगलं कर्म करण्याची, कुशल कर्म करण्याची जर तुमच्यामध्ये इच्छा असेल, कितीही जरी संकट मनुष्याच्या जीवनामध्ये आले तरी सुद्धा मनुष्याची जर इच्छा असेल तर तो मनुष्य ती गोष्ट करू शकतो. कारण वीर्य त्याच्यामध्ये आहे, प्रज्ञा त्याच्यामध्ये आहे, स्मृती त्याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे तुम्ही अत्यंत बलवान आहात, तुम्ही अत्यंत वीर्यवान आहात. एवढ्या वेळापासून भिक्खू संघाच्या धम्मदेशना तुम्ही श्रवण करत आहात, अधिष्ठान पारमिता तुम्ही पुष्ट करत आहात आणि त्यामुळे वीर्य हे बल सुद्धा आपण आपल्यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्या वीर्याच्या द्वारा सत्कर्म करण्याची भावना, कुशल कर्म करण्याची भावना, पुण्य कर्म करण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होऊ शकते. आणि त्यामुळे तिसरं बोधांग आहे वीर्य बोधांग. चौथं बोधांग आहे प्रीती बोधांग. चौथं बोधांग कोणता आहे? प्रीती बोधांग. प्रीती म्हणजे काय? कोण सांगेल? प्रीती म्हणजे प्रीती म्हणजे नाव नाही, आणि प्रीती नाव सुद्धा असते ना. प्रीती म्हणजे नाव नाही, प्रीती म्हणजे आनंद. प्रीती म्हणजे काय? आनंद. शब्दाच्या व्याख्या बदलत असतात, शब्दाची परिभाषा बदलत असते. प्रीती म्हणजे आनंद. मनुष्याला आनंद कधी प्राप्त होतो? कधी आनंद मनुष्याला कधी प्राप्त होतो? एखादी गोष्ट आपल्या मनासारखी पूर्ण झाल्यानंतर त्याला आनंद प्राप्त होत असतो. मग मनासारखी एखादी गोष्ट पूर्ण झाली तर त्याला आनंद होतो, म्हणजे प्रत्येक गोष्ट मनासारखीच केली पाहिजे का? मग कसं काय? तुम्ही तर मनासारखी केली की आनंद होतो. दारू पिणाऱ्या माणसाला दारूची क्वार्टर भेटल्यानंतर आनंद होतो, होतो का नाही? मग ती गोष्ट त्यासाठी चांगली आहे का? मग त्याला तुम्ही आनंद कसं काय म्हणसाल? पण त्याच्यासाठी तर तो आनंदच आहे ना. चोरी करणाऱ्या मनुष्याचा चोरी कर्म सफल झालं की त्याला आनंद होतो.
पाप कर्म करणाऱ्या मनुष्याचं पाप करणं पूर्ण झालं का त्याला आनंद होतो. चुगली करणाऱ्या एखाद्या बाईला जर चुगली कोणाची सांगायची झाली आणि कोणी ऐकणारा जर भेटला तर तिला आनंद होते, आर माझी चुगली सांगायसाठी मला बाई भेटली. आनंद होते की नाही? खोटं बोलणाऱ्या माणसाला जर खोटं बोलणारा व्यक्ती भेटत आनंद होते. मग त्याला आनंद म्हणता का? त्याला प्रीती म्हटलं नाही भगवंतानी. याला प्रीती भगवंतानी नाही म्हटलं. प्रीती आनंद कुशल कर्म केल्यानंतर आपल्या मनाच्या मानसिकतेला जी प्रसन्नता लाभते, जो आनंद लाभतो, त्याला भगवंताने प्रीती असं म्हटलं आहे. कुशल कर्म केल्यानंतर सुद्धा मनुष्याला आनंद होतो. ऐक ना, कुशल कर्म पुण्यकर्म, एखादा मनुष्य कुशल कर्म करत असेल, पुण्यकर्म करत असेल, भगवंताच्या काळामध्ये बघा भगवंत उपदेश करायचे आणि उपदेश केल्यानंतर एखाद्या मनुष्याचा धम्मचक्षु जर उत्पन्न झाला तर तो भगवंताकडे येत असे आणि भगवंताला म्हणत असे, भगवान किती आश्चर्य आहे, भगवान किती अद्भुत आहे, भगवान किती अनमोल आहे, भगवान ज्याप्रमाणे गुप्तधन उघड करावं, भगवान ज्याप्रमाणे रस्ता भरकटल्या मनुष्याला रस्ता दाखवावा, ज्याप्रमाणे भगवान अंधारामध्ये दिवा प्रज्वलित करावा, भगवान अनेक मार्गाने अनेक प्रकारच्या उपमा देऊन भगवंताने धम्म प्रकाशित केला आहे. भगवान आजपासून मी बुद्धाला शरण जातो, आजपासून मी धम्माला शरण जातो, आजपासून मी संघाला शरण जातो, अजीवन पर्यंत. काय शब्द असायचा त्याचा? अजीवन पर्यंत भगवान 3 रत्नाचा उपासक म्हणून मला गृहीत धरावे. अजीवन पर्यंत, जोपर्यंत माझं जीवन आहे तोपर्यंत 3 रत्नाचा मी उपासक आहे, असे उपासक उपासिका भगवंताला म्हणत असत. तुम्ही कधी असं म्हटलं का एखाद्या भिक्षू समोर? म्हटलं का एखाद्या भिक्षू समोर? सांगा बरं. का म्हणजे तुम्हाला कधीच आनंद नाही झाला का? कधी प्रीती उत्पन्न नाही झाली का? का असं होत नाही? कारण आपलं चित्त चंचल असते. आपलं चित्त चंचल असते. आपण ऐकतो दुसरंच आणि आपलं चालते तिसरंच. आपलं मन जाग्यावर नसते. त्यामुळे नेमका लाभ जो आपल्याला व्हायला पाहिजे तो लाभ होत नाही. आणि सहज हर्ष उद्गार, याला काय म्हटलं आहे? याला उदान म्हटलं आहे. भगवंत याला उदान म्हणतात. म्हणजे सहज न कळतपणे जेव्हा आपल्या मुखातून एखादं वाक्य निघतं त्याला उदान असं म्हटलं आहे. उपासकांच्या मुखातून अशा प्रकारचे उदान निघत सहज भगवंताच्या प्रती, 3 रत्नांच्या प्रती. आणि त्यामुळे हा प्रीती सुख आपल्याला प्राप्त होत असते जेव्हा आपण कुशल कर्म करतो, जेव्हा आपण पुण्य कर्म करतो, जेव्हा आपण दान कर्म करतो. एक साटक नावाचा एक ब्राह्मण जेव्हा भगवंताची देशना श्रवण करतो, रात्रभर देशना श्रवण करतो, त्याच्याकडे चादर असते, त्याला असं वाटतं ही भगवंताला देऊ का मी? पुन्हा त्याला असं वाटतं की माझ्याकडे एकच आहे. पहिला प्रहर निघून जातो, दुसऱ्या प्रहरी त्याला वाटतं देऊ का भगवंताला? पुन्हा त्याचं दुसरं मन म्हणते की मला तर एकच आहे. तिसरा प्रहर निघून जातो, चौथा प्रहर निघून जातो आणि चौथ्या प्रहाराच्या शेवटी तो असा विचार करतो की अरे मी द्यावी किंवा नाही द्यावी असा विचार करतो आणि तो मनाचा एकाग्र चित्त करतो आणि ती चादरी भगवंताला दान देतो. दान दिल्याबरोबर त्याच्या मुखातून सहज उद्गार निघतात, मी जिंकलो, मी जिंकलो, मी जिंकलो. राजा प्रसेनजीत जवळ बसला असतो. तो म्हणतो अरे तू काय जिंकला आहे? इथे काय युद्ध चालू आहे का? तू काय जिंकला आहे? तो म्हणतो भगवान हा वेडा तर नाही झाला, हा विक्षिप्त तर नाही झाला रात्रभर धम्मदेशना श्रवण करून? भगवंत असे म्हणतात की नाही, तो वेडा नाही झाला, तो विक्षिप्त नाही झाला, तो खरोखर जिंकला आहे. काय जिंकला? दानंच युधंच समान माहू. भगवंत असे म्हणतात दानंच युधंच समान माहू. दान कर्म करणे युद्ध करण्यास समान आहे. याच्या चित्तामध्ये रात्रभर युद्ध चालू होतं. पहिल्या प्रहारापासून शेवटच्या प्रहारापर्यंत याच्या मनामध्ये युद्ध होतं. कशाचं? दान देऊ की नको देऊ, दान देऊ की नको देऊ. दान चित्त म्हणायचं देऊन टाक, लोभ चित्त म्हणायचं नको देऊ. कधी कधी होते असं, देऊ का नको, देऊ का नको, देऊ का नको. विशेष रूपाने 14 एप्रिलची वर्गणी असताना द्याव का नाही, द्याव का नाही असं वाटते. म्हणजे काही लोकांच्या, तुमच्या मनामध्ये नसेल तसं, पण काही लोकांच्या चित्तामध्ये हा भाव उत्पन्न होत असतो.
परंतु जेव्हा मनुष्य प्रसन्न चित्ताने देतो तर त्याला हर्ष उत्पन्न होतो, त्याला आनंद उत्पन्न होतो, तसा 1 ब्राह्मणाला झाला. आणि त्यामुळे ज्याला भगवंताने प्रीती असं म्हटलं आहे, कुशल कर्म केल्यानंतर, पुण्य कर्म केल्यानंतर जो आनंद आपल्याला प्राप्त होत असतो त्याला प्रीती असं म्हटलं आहे. कारण तो आनंद आपल्या हृदयातून असतो. हृदयातून आनंद उत्पन्न होणे. कुशल कर्माची, पुण्यकर्माची व्याख्याच भगवंताने ती केली. पुण्यकर्म म्हणजे काय? जे कर्म केल्यानंतर आपल्याला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही ते कर्म म्हणजे पुण्यकर्म. जे कर्म केलेलं आठवल्यानंतर आपल्याला दुःख होणार नाही, पश्चाताप होणार नाही ते कर्म म्हणजे पुण्यकर्म. जे कर्म करताना सुद्धा भीती वाटते, जे कर्म केल्यानंतर सुद्धा भीती वाटते, जे कर्म पूर्ण झाल्यानंतर सुद्धा भीती वाटते, आणि ते कर्म जेव्हा जेव्हा मनुष्य आठवतो तेव्हा तेव्हा मनुष्याला भीती वाटते, ते म्हणजे पाप कर्म. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात, कुशल कर्म आपण करावे म्हणजे प्रीतीचा आनंद आपल्या जीवनामध्ये आपल्याला निर्माण होऊ शकतो. याला चौथं बोधांग असं भगवंतांनी म्हटलं आहे. त्यानंतर 5वं बोधांग आहे प्रशब्दी. शॉर्टकट सांगतो मी. 5वं बोधांग आहे प्रशब्दी. प्रशब्दी म्हणजे चित्ताची शांतता. चित्त आपलं जे मन आहे प्रशब्द असलं पाहिजे. आपल्या चित्ताची शांतता, आपल्याला चित्ताची शांतता लाभली पाहिजे. आपलं मन शांत असलं पाहिजे, आपलं मन समाधानी असलं पाहिजे. संतुठी परमं धनं असं भगवंतांनी म्हटलं आहे. संतुठी परमं धनं, समाधानाचं धन हे सर्वश्रेष्ठ आहे. तुमच्याकडे आहे का? कोणाकोणीकडे सांगा बरं. समाधानाचं धन कोणाकोणाकडे आहे? हातावर करू नका, पुन्हा शेजारी म्हणून तुम्हाला माहित आहे ना तुम्हाला कसे आहे ते. म्हणजे असंही होऊ शकते. ऐक ना, तुला हात वर करू नका, त्याला हात वर करण्याचा काही विषय नाही तो. संतुठी परमं धनं, समाधानासारखं धन, प्रशब्दीसारखं धन या संसारामध्ये दुसरं कोणतंही नाही आहे. चित्ताची शांतता, आपलं चित्त, आपलं मन शांत असलं पाहिजे, निर्मळ असलं पाहिजे, परिशुद्ध असलं पाहिजे. कधी आपलं चित्त परिशुद्ध होईल, कधी चित्त आपलं निर्मळ होईल? जेव्हा आपल्या चित्तातील विकार आपण नष्ट करू. आपण रागाला नष्ट करू, द्वेषाला नष्ट करू, मोहाला, मीपणाला, अहंपणा, गर्व, ईर्षा, म्हणजे हे जे आपल्या चित्तामध्ये जे खील आहे, ज्याला निवरण असं भगवंतांनी म्हटलं आहे, ज्याला झाकण भगवंतांनी म्हटलं आहे, चित्तावरच्या झाकणाला जोपर्यंत आपण काढत नाही, भांड जर आपण उलट ठेवलं किंवा भांड्यावर जर आपण झाकण ठेवलं आणि झाकण ठेवल्यानंतर जर आपण त्या भांड्यामध्ये पाणी टाकत असेल तर भांड्यात पाणी जाईल का? जाणारच नाही. का? कारण भांड्यावर तुम्ही ऑलरेडी झाकण ठेवलेलं आहे. अगदी तशाच प्रकारे मनावरती आपल्या विकारांचं झाकण असते. रागाचं झाकण, द्वेषाचं, मोहाचं, मीपणाचं, अहंपणाचं, गर्वाचं, ईर्ष्याचं, या झाकणाला आपण कधी काढतच नाही, या झाकणाला कधी आपण खोलतच नाही. आणि त्यामुळे चित्ताला जी शांतता लाभायची आहे, मनाला जी प्रसन्नता लाभायची आहे, ती प्रसन्नता मनुष्याला लाभू शकत. आणि त्यामुळे प्रशब्दी आपण आपल्या जीवनामध्ये उत्पन्न करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. प्रशब्दी आपल्या जीवनामध्ये सहज उत्पन्न होऊ शकते, सहज. भगवंत असे म्हणतात, छोटे छोटे कर्म जरी आपण केले, अगदी क्षुल्लक कर्म, अगदी क्षुल्लक कर्म, तहानलेल्या व्यक्तीला 1 ग्लासभर जरी प्रसन्नतेने पाणी दिलं तरी प्रशब्दी आपल्या चित्तामध्ये उत्पन्न होऊ शकते. आपल्याला आनंद उत्पन्न होऊ शकतो, आपलं चित्त निर्मळ बनू शकते. आणि त्यामुळे आपलं चित्त कोणत्या गोष्टीमुळे प्रसन्न होईल, कोणत्या गोष्टीमुळे आपल्या चित्ताला प्रशब्दी प्राप्त होईल, याचे कर्म आपण आपल्या जीवनामध्ये करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे 5वं जे बोधांग आहे, ज्याला प्रशब्दी अर्थात आपल्या चित्ताची परिशुद्धता आपण निर्माण केली पाहिजे. चित्त सुखाला आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चित्त सुख अत्यंत महत्वपूर्ण आहे. भगवंताला ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत जेव्हा पंचवर्गीय परिवर्जकांना उपदेश देण्यासाठी सारनाथकडे येत असतात, तर सारनाथकडे येत असताना मधामध्ये भगवंताला एक उपक अजीवक नावाचा संन्यासी भेटत असतो. तो भगवंताकडे बघतो आणि भगवंताला म्हणतो की
श्रमणा, तुझी कांती अत्यंत प्रसन्न आहे, तुझी मुद्रा अत्यंत प्रसन्न आहे, प्रफुल्लित आहे, आनंदी आहे. मला असं वाटतं की तू अत्यंत सुखी प्राणी आहे. कोण आहे तू? मनुष्य आहे का? भगवंत म्हणतात की नाही, मी मनुष्य नाही. कोण आपण? देवता आहात का? नाही, मी देवता नाही. कोण? मग तुम्ही यक्ष आहात का? भगवंत म्हणतात की नाही, मी यक्ष नाही. तुम्ही गंधर्व आहात का? नाही, मी गंधर्व नाही. भगवंत म्हणतात मी यक्ष नाही. तो म्हणतो तुम्ही यक्ष नाही, तुम्ही मनुष्य नाही, तुम्ही गंधर्व नाही. नेमकं तुम्ही आहात कोण? तेव्हा भगवंत असे म्हणतात, या संसारामधला सर्वात सुखी मनुष्य मी आहे. या संसारामधला सर्वात सुखी मनुष्य मी आहे. तर तो म्हणतो ठीक आहे असेल, आणि तो निघून जात असतो. म्हणजे मनुष्याचं जे सुख असते, मनुष्याच्या सुखाची भावना जी असते, तर आपल्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे आपलं सुख दिसत असते. आपण व्यवहारामध्ये म्हणतो ना, म्हणजे यांच्याकडे कधीही बघितलं, यांच्याकडे कधीही बघितलं तर यांचा चेहरा सारखाच, कसा? अगदी 12च वाजलेले. म्हणजे याचा कधीच आनंदी नाही दिसणार, हे कधी प्रसन्न नाही दिसणार. चांगलंही करो वाईटही करो, याचे नेहमी 12च वाजलेले. का वाजतात तसे? कारण हृदयामध्ये सुखाची भावना नसते. हृदयामध्ये जर सुखाची भावना असेल, हृदयामध्ये जर प्रशब्दी असेल, तर आपल्या चेहऱ्यावरती तो भाव निर्माण होऊ शकतो. कारण चेहरा आपल्या हृदयाचा आरसा आहे. ज्याप्रमाणे आरसा आपल्या चेहऱ्यावर लागलेल्या प्रत्येक गोष्ट स्पष्टपणे सांगू शकते, अगदी आपला जे हृदय आहे, आपल्या हृदयामध्ये, आपल्या मनामध्ये जे जे विचार उत्पन्न होतात, ते सर्वच्या सर्व विचार आपल्या चेहऱ्यावरती स्पष्टपणे दिसत असतात. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये आपण सदा सर्व काळ प्रशब्दी अर्थात चित्त, मनाला सुखी बनवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. जर मनाला सुखी बनवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला, तर नक्कीच आपल्या जीवनाचं हे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपलं जे जीवन आहे, आपण जे जीवन जगतो, कशासाठी जगतो आपण जीवन? रात्रंदिवस आपण परिश्रम करतो, रात्रंदिवस आपण मेहनत करतो, राब राबतो. कशासाठी आपण राबतो? आपलं जीवनाचा उद्देश काय आहे? आपल्या जीवनाचा उद्देश सुखी आहे. मी सुखी राहावं, मी समाधानी राहावं, मी आनंदी राहावं, यासाठी आपण प्रयत्न करत असतो. परंतु सुख मात्र अनेक लोकांच्या जीवनामध्ये कधीही प्राप्त होत नाही. कोसो दूर ही सुख नावाची संकल्पना मनुष्याच्या दूर असते. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कोणत्या गोष्टीमुळे मला सुख प्राप्त होईल, काय केल्यामुळे माझ्या चित्तामध्ये प्रशब्दी उत्पन्न होईल, अशा प्रकारचे प्रयत्न करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर 6वं बोधांग आहे समाधी. समाधी भावना अत्यंत महत्वपूर्ण आहे. चित्ताची एकाग्रता, कुशल चित्ताची एकाग्रता. समाधी म्हणजे काय? कुशल चित्ताची एकाग्रता. ज्या चित्तामध्ये राग नाही, ज्या चित्तामध्ये द्वेष नाही, ज्या चित्तामध्ये मोह नाही, जे प्रसन्न चित्त असेल, त्या प्रसन्न चित्ताची एकाग्रता म्हणजे समाधी. समाधी म्हणजे डोळे लावणे नव्हे. अनेक लोकांना असं वाटतं की डोळे लावले म्हणजे समाधी. डोळे तर बगळे लावते, ऐक ना, बगळा पण डोळे लावते ना, मग त्याची काय समाधी असते का? ती तुमच्या घरामधला मांजर पण कधी कधी समाधी लावते. कशासाठी? त्याला वाटते दूध पियाला भेटते किंवा शिकार भेटते, त्याला समाधी म्हणत नसतात. डोळे लावून बसणे याला समाधी म्हटलं जात नाही. कुशल चित्ताची जर एकाग्रता जर असेल, तर त्याला समाधी भावना म्हटलं जातं. आणि आपल्या विकारांवरती जर विजय आपल्याला प्राप्त करायचा असेल, आपल्या विकारांना जर आपल्याला जिंकायचं असेल, आपल्या विकारावरती जर आपल्याला मात करायची असेल, तर समाधी भावना करणं अत्यंत गरजेचं आहे. ही एक प्रकारची तुमची समाधी आहे. जे डोळे जरी नाही लावले तरी समाधीच आहे ना, म्हणजे कमीत कमी बसले तरी एवढ्या वेळापर्यंत. कुशल कर्म करण्यासाठी आपल्या चित्ताला आपण सदा सर्व काळ एकाग्र करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, ज्याला समाधी भावना असं म्हटलं आहे. ज्याला 6वं बोधांगाचं हे 6वं अंग आहे. शेवटचं अंग उपेक्षा. उपेक्षा म्हणजे चित्ताची समानता. समानता, उपेक्षा चित्त. सुख आलं तरीही टेन्शन नाही घ्यायचं. सुख आल्यावर टेन्शन येते का? नाही, सुख आल्यावर टेन्शन येत नाही. दुःख आल्यावर टेन्शन येत आहे की नाही? म्हणजे दुःख आलं तरी टेन्शन नाही घ्यायचं, सुख आलं तर भारावून नाही जायचं.
कधी कधी मनुष्य सुखामध्ये असते आणि काही काही लोक बोलताना बोलतात जरा जास्त हवेमध्ये उडत आहे म्हणतात आता. जास्त हवेत आहे म्हणतात, पाय जरा जमिनीवरती याचे नाही आहे. तर माणसाचं मन असं नसलं पाहिजे. सुख आणि दुःख, यश आणि अपयश, कीर्ती आणि अपकीर्ती, मान आणि अपमान हे जीवनाच्या बाजू आहे. कधी कधी आपल्या जीवनामध्ये यश प्राप्त होऊ शकते, कधी कधी आपण अपयश सुद्धा होऊ शकतो. इथे समानता आपल्या चित्ताची असली पाहिजे. कधी कधी सुख येते, कधी कधी दुःख येते, इथेही समानता असावी. कधी कधी मान होतो, कधी अपमान होतो, इथेही समानता असावी. कधी कधी कीर्ती होते, अपकीर्ती होते. म्हणजे दोन बाजू आहेत जीवनाच्या, चांगली बाजू आणि वाईट बाजू. तर या दोन्ही बाजूमध्ये, सुखाच्या आणि दुःखाच्या बाजूमध्ये आपल्या मनाला आपण स्थिर ठेवलं पाहिजे. कारण हे बदलणार आहे, हे बी बदलेगा, कारण कायमस्वरूपी राहणार नाही. सुखाच्या पाठीमागे दुःख आणि दुःखाच्या पाठीमागे सुख असते. आणि त्यामुळे आपण आपल्या जीवनामध्ये कधी खचून जाऊ नये. आपल्या चित्ताची समानता सदा सर्व काळ आपल्या जीवनामध्ये ठेवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. भगवंत असे म्हणतात की जो मनुष्य, जो सदग्रस्त या सप्त बोधांगाची भावना अगदी 7 वर्षापासून ते 7 दिवसापर्यंत भगवंत येतात. श्रद्धायुक्त चित्ताने 3 रत्नांच्या प्रती श्रद्धा भाव ठेवून जर एखादा सदग्रस्त, तो उपासक असो, उपासिका असो, भिक्खू असो अथवा भिक्खुणी असो, जर 7 दिवसापर्यंत या सप्तबोधांगाची भावना जर प्रसन्न चित्ताने, आनंदी चित्ताने, विकाररहित चित्ताने जर तो करत असेल तर त्याला नक्कीच आपल्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होत असतो. तो दुःखमुक्त अवस्थेला प्राप्त होत असतो. आणि त्यामुळे आज आपण अत्यंत महान आणि असीम असं कुशल कर्म केलं, पुण्यकर्म केलं. आज सार्वजनिक पंचशील महिला मंडळाच्या द्वारा हे जे धम्मदेशनेच्या कार्यक्रमाचं, धम्म परिषदेचं आपण आयोजन केलं. खरोखरच आपण हे महान आणि असीम असं पुण्यकर्म केलं आहे, कुशल कर्म केलं आहे. या कुशल कर्मासाठी, या पुण्यकर्मासाठी कळत न कळत जेवढ्याही दानदात्यांनी दान पुण्य केलं, पुण्यकर्म केलं, कुशल कर्म केलं, सहाय्य केली, मदत केली, या सर्वांच्या प्रती मी अनंत अनंत मंगलकामना, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, आयुष्य, वर्ण आणि बल प्राप्त हो. तुम्हा सर्वांच्या इच्छित आणि पार्थित मनोकामना ढगातून मुक्त झाल्या शीतल चंद्रमाप्रमाणे पूर्णत्वात जाऊ, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी व्यक्त करून हे धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो.